hour later. मित्रांनो, आज आपल्याकडे आलेले आहे अशी व्यक्ती की ज्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये समजा आपल्याला रिझल्ट लावायचा आहे किंवा युनिव्हर्सिटीचे पेपर पुढे घ्यायचे मागे घ्यायचे, आता मुलं काय करताय युनिव्हर्सिटीत न विचारता डायरेक्ट त्या व्यक्तीची वाट बघताय, तीच व्यक्ती आपल्याकडे आली ज्यांच्या नावातच उजाला आहे. रोनक सर, थँक्यू सर, वेलकम. थँक्यू सो मच सर. सर, एक प्रश्न होता. बोला सकाळी मुलांना आम्ही सांगितलं की रोनक सर आमच्याकडे येत आहे. सो मुलं शॉक, रोनक सर कोण? रोनक सर. मग त्यांना वाटलं आलसी इंजिनियर. ते बोलले हो. मग नेमके सर तुमचं नाव काय? रोनक सर आलसी इंजिनियर? नाव तर माझं रोनक खबेच आहे. बट आलसी इंजिनियर इज समथिंग जे की त्यांनी लक्षात ठेवावं म्हणूनच नाव ठेवलंय. सो इट इज ऑल कॅची की लोकांना ते लक्षात राहावं म्हणून. आणि इट इज ऑल अबाउट तुम्ही ब्रँड काय करताय. सो आलसी इंजिनियर इज समथिंग जे की पुढे नेत आहे मला. सो ग्रेट. आणि सर, पुन्हा माझ्या मते तुम्हाला परीक्षेच्या वेळी भरपूर साऱ्या उचके येत असतील. नाही सर, असं काही होत नाही. आता बघा ना, मागच्या वेळी सर टीचिंग आपलं काम आहे आणि शेवटी परफॉर्मन्स मुलं कसं परफॉर्म करतात त्याच्यावरती सगळं डिपेंड. नाही, मुलांना अभ्यासापेक्षा जास्त हे असतं की पेपर कधी पुढे जाईल, पेपर कधी कॅन्सल होईल. आणि रोनक सर कधी हे करतात. पेपर पुढे जायचं होतं, ते पेपर पुढे गेला म्हणून आम्ही स्ट्राईक केला होता जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये केला होता तो. बरोबर. इट इज ऑल अबाउट की मुलांचा कन्व्हिनियन्स काय तो आपण प्रयत्न करतो आणि आय थिंक सगळेच करतात त्या हिशोबाने पुढे. आणि छान भारी काम आहे सर. म्हणजे तुमचं जे वर्कआउट होतं त्यावेळी ते मुलांना खरंच म्हणजे मागच्या वेळी तो डायरेक्ट बॅक टू बॅक पेपर आले. सो खूपच महत्वाचं होतं ते. राईट. इन 7 सेम एकत्र आले होते, लागून आले होते त्यावेळेला तो थोडा डिले आपण ऍडजस्ट करून घेतला होता. बरोबर. नाही, मग तेच त्यामुळे म्हटलं ना सर की पेपर आले की मुलांना आठवत असेल. सर कधी सांगतात 1 दिवसांचा युनिव्हर्सिटीने गॅप दिलाय, सर सांगतील 3 दिवस टाका. हो ना, हो ना. प्रयत्न करत असतोय. काय सर तुमचे बाकी बॉडीगार्ड वगैरे? आम्ही ऐकलं की सर एकदा कॉलेजमध्ये इंटर झाले की मेन गेट पर्यंत जाईपर्यंत सगळ्यांना अर्धा तास लागतो. नाही सर, असं काही नाहीये. हे मुलांचंच प्रेम आहे की ज्याच्यात कधी कधी वाटतं त्यांना फोटो काढावा. आता आपलाही तो एक टाइम स्पॅन असतो की ज्याच्यात आपल्यालाही छान वाटतं. जेव्हा आपण लहान होतो आपल्याला वाटायचं कोणीतरी आपले फोटो काढावे. आता छान वाटतं. सर युट्यूबची इन्कम काय आपली? सर काय माहिती का, मी अजून इन्कम टॅक्स डिस्क्लोजच नाही केलेलं कुठे. त्यामुळे ते असं एक गुपित आहे की युट्यूबचं आपल्याला किती मिळतं काय. इट इज ऑल अबाउट तुमचे वॉच आवर्स किती आहेत आणि कुठला कॉन्टेंट जातोय त्याच्यावरती. आणि मी काही खूप टाकत नाही. म्हणजे आय थिंक तुमची फ्रिक्वेन्सी जास्त आहे व्हिडिओज टाकायची. सो आय थिंक कॉन्टेंट वाईज आय थिंक तुम्हीच मला सांगा तुमचं इन्कम काय आहे. त्यामुळे आमचं युट्यूब इन्कम इज म्हणजे खूपच कमी आहे. म्हणजे त्याला आपण ते कन्सिडरेशन मध्ये पण आम्ही घेत नाही, असा विषय फक्त. नाही सर, जे काम तुम्ही करताय ते खरंच बेस्ट आहे. म्हणजे असं काही नाही. मुलांना ऑब्विसली 2020-21 पासून, मोस्टली 21 पासून जी सेकंड लाट होती तेव्हापासून, जेव्हा ते थोडंफार कॉलेज सुरू होणार होतं आणि तेव्हापासून सगळे युनिव्हर्सिटीचे घोटाळे होते. त्यावेळी मुलांना जी डायरेक्शन दिली ना, सो ती तुम्ही होती सर. अरे थँक्यू. इथे सुद्धा मुलं आम्हाला म्हणताना आम्हाला भारी वाटतं. नाही, असं काही नाही सर. तुमचं मोठेपण आहे सर. आणि बरेच दिवस झालं माझं चाललं होतं तुम्हाला भेटायचं हिशोबाने. आय थिंक वर्षभर झालं आपण नुसतं बोलतोय, मॅनिफेस्ट करतोय की नाशिकला यायचं. आणि ऍज सुन एज फायनल झालं, मी तुम्हाला पहिला कॉल केलाय सर. होता एक फायनल स्टेजला आहे आणि आता भेटू शकतो या हिशोबाने. आम्हाला फार आनंद वाटला तुम्ही आज आले. नक्की तुम्ही पुण्यात आला की येत चला भेटत जाऊ. येस सर. A few moments later. सर, अजून एक महत्वाचा प्रश्न. आम्ही व्हिडिओ टाकतो पण एकदा हे आलं समजा टाइम टेबल काय आलं की आमच्या आधी तुमचा व्हिडिओ पडून जातो. नेमकी युनिव्हर्सिटीत खबरी कोण आहे आपला? नाही सर, खबरी कोणीच नाहीये. तिथल्या लोकांसोबत कनेक्शन ठेवण्यासाठी खूप वेळा आजारी पडलोय, खूप वेळा धावपळ केलेली आहे. सगळी हातातली कामं जेवायचं बाजूला ठेवून आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये गेलेलो आहे. आणि त्या लोकांचा पण एक कुठेतरी एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो की नाही, हा माणूस करतोय, मुलांसाठी करतोय. तर मग जेव्हा कधी आम्ही विचारतो तर आम्हाला कधी कधी देतात करेक्ट इन्फॉर्मेशन, पण आम्ही मग खूप विचार करून टाकायची का नाही टाकायची. सो बऱ्याच गोष्टी आधीच माहिती असतात, बट आम्ही ते नाही सांगत. आम्हाला वाटलं की सरांचं खबरी कोण आहे युनिव्हर्सिटीमध्ये. असं कोणीच नाहीये ऍज सच. खबरी कोणीच नाहीये. सगळी ती तिथली जी लोक आहेत ती सगळी डिस्ट्रीब्युटेड आहेत. डिपार्टमेंट्स वेगळे असल्यामुळे लोक पण वेगळी वेगळी आहेत. त्यामुळे जे जसं भेटतं त्याच्याशी मग तसं कनेक्शन होऊन जातं. नक्कीच सर. आलसी इंजिनियर चॅनल बद्दल काही तुमचं विजन वगैरे काय होतं आलसी इंजिनियर? आलसी हे नाव ठेवण्यामागचं सगळ्यात मोठं कारण होतं, त्यांना काही प्रश्न विचारायचे ते होतं की
जी आपली मुलं असतात इंजिनिअरिंगला येतात, ती इंजिनिअरिंगला यायच्या आधी मे बी कदाचित आळशी नसतील, पण आल्यानंतर मात्र नक्की बनतात. अच्छा. सो आळशी लोक कामं लवकर करू शकतात आणि क्विकली करू शकतात, कारण ते वे आउट फाइंड करतात. सो म्हणून मला असं वाटलं की नाही, मी स्वतःही आळशी होतो, इंजिनियरच आहे. Okay. So म्हणून आळशी इंजिनियर ठेवलेलं आहे नावाचं एक्सक्लुझिव्ह, नाही, आणि कॅची best. पाहिजे थोडंसं, की ते थोडं युट्यूब किंवा क्राऊडला थोडंसं इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. करेक्ट. नाही सर, भारी आहे. म्हणजे ते नाव पण असं आहे की ते मुलाचं इंजिनियर ऑब्व्हियसली आलसीच आहे. बरोबर ते शेवटी पेपरचे 8-10 दिवस अभ्यास करतो. हो. येस येस 90% तो तोच आहे. एक्झॅक्टली तसंच आहे. नाही, आणि त्या चॅनलमुळे मुलांना ज्या न्यूज भेटताय सर, ज्या महत्वाच्या गोष्टी होत आहेत, दॅट इज बेस्ट. आणि तुम्ही जे सध्या सेमिनार सिरीज करताय, ज्याच्यामुळे मुलांना जे मोटिवेशन भेटतं. सो बरोबर. आता संदीप मध्ये आज तुम्ही केलं, हा संदीप फाउंडेशन नाशिक, आता तिथले विद्यार्थी आमच्याकडे आहेच. बरोबर. सो उद्या परवा ते सांगणारच, बरोबर. कारण ऑब्व्हियसली त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की सर येणार आहे येणार आहेत म्हणून. असं. सो बरे सर, आमच्या मुलांना पण काही विचारायचं होतं. मयूरला ऑटोग्राफ वगैरे काय घ्यायला पाठवलं? फोटो काढायचा होता. Meanwhile. येस. सर खूप चला, थँक्यू धन्यवाद. सो मच पुन्हा सर. छान भेटत वाटलं. राहू. नक्की. येस थँक्यू सर. थँक्यू. येस, बाय.